वेलकम बॅक टू चॅनल मन मोहिनी. सो आज बघा मी रेडी झाली आहे खूप छान छान. हा माझा आउटफिट आहे आजचा. सो आज मी चालली आहे मूवी बघण्यासाठी, ते पण राजा शिवाजी. ओके, तर खूप दिवसापासून माझा प्रयत्न चालू होतं की मला मूवी बघायला जायचं आहे, पण मला टाईमच भेटत नव्हता. बट आज आली आहे ती वेळ आणि आज मी चालली आहे मूवी बघण्यासाठी. मूवीबद्दल खूप ऐकलं आहेत, रिव्ह्यूज पण बघितले आहेत आणि मला स्टोरी माहिती आहे ॲक्च्युली. बट मला परफॉर्मन्स बघायचं आहे आणि ते पण थिएटरमध्ये बघायचं आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की रील्स बघून किंवा यूट्यूबचे शॉर्ट्स बघून ना काही जज नका करू. आधी तुम्ही जा थिएटरमध्ये, बघा, नंतर तुमचे ओपिनियन्स द्या. बिकॉज मी स्पॉयलर्स बघितले आहेत, सगळं बघितलं आहेत, रिव्ह्यूज पण बघितले आहेत, सगळ्यांचं ऐकून पण घेतलं आहे की माझे फ्रेंड्स ऑलमोस्ट फॅमिली मेंबर्स सगळे जाऊन आले आहेत मूवीला आणि सगळ्यांचे मी वेगवेगळे ओपिनियन्स ऐकले. सगळे कोण म्हणते खूप छान आहे, कोण म्हणते की आम्हाला एवढं नाही आवडलं, सगळ्यांचं एक आपापलं मत आहे. बट मला असं वाटतं की मला हे थिएटरमध्ये बघितलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स केलं पाहिजे. तर आपण जाऊया आणि बघूया कसं आहे मूवी. ओके, सी यू इन थिएटर्स. सो गाईज, मी आज दुपारच्या 2च्या शोला चालली आहे. तर मला असं जावं लागणार आहे बिकॉज खूप ऊन आहे यार, खूपच ऊन आहे यार, खूप जास्त ऊन आहे. मी पूर्ण अशी भूतसारखी चालली आहे. मॉलमध्ये आलो गाईज. सो गाईज, आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हे व्हिडिओ मी ब्लर का केलं आहे. सो पहिली गोष्ट की ही मूवी तुम्ही थिएटरमध्ये बघा, त्यामुळे मी हे ब्लर केलं आहे. तर या मूवीबद्दल आपण पॉझिटिव्ह पॉईंट्सवर बोलूया. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कॅरेक्टर्स. अफजल खानचा कॅरेक्टर जे संजय दत्त सरांनी प्ले केला आहे तो खूपच भारी आहे, लाईक क्रेझी आहे, खूप छान आहे. आणि दुसरं टर्निंग पॉईंट आहे सलमान सरांची एंट्री. ती अनएक्सपेक्टेड आणि खूप छान आहे, म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट नाही करणार आणि मजाही तेवढी येणार बघायला. सेम ॲज विद्या बालनजीचं, त्यांनी पण खूप छान रोल त्यांचा प्ले केला आहे. रोल थोडा छोटा आहे पण इम्पॅक्ट खूप मोठा आहे. तर त्या 2 कॅरेक्टर्स खूप आवडले मला आणि संजय सरांचं पण काम मला खूप आवडलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे कॅरेक्टर्स पण खूप छान होते. पण पर्सनली मला असं वाटतं जर मराठी कॅरेक्टर्स असते, जसं की आपले मराठी इंडस्ट्रीमध्ये पण खूप छान छान कलाकार आहेत, पण दिग्दर्शकांनी काहीतरी विचार करून हे कॅरेक्टर्स चूज केले असतील तर इट्स ओके. आता आपण बोलूया मूवीच्या काही नेगेटिव्ह पॉईंट्सवर. तर मूवीमध्ये खूप क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत जे खूप चांगले पण आहेत. पण कुठे कुठे मला VFX खूप लो बजेट वाटले, म्हणजे थोडं नकली वाटत होतं, म्हणजे मी फील करत नव्हती ते सीन्स. तर VFX थोडे नकली वाटत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शूटिंग पण क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे मूवीचे अँगल्स, स्क्रीन प्ले, एडिटिंग या गोष्टीमध्ये क्रिएटिव्ह करायचा खूप प्रयत्न केला आहे, जे मला आवडलं. पण काही ठिकाणी ना ते खूप लो वाटत होतं, म्हणजे आपण फील करू नाही शकत काही ठिकाणी. तर ओव्हरऑल मूवी खूप छान आहे आणि मला तर आवडली. फक्त काही 2-3 गोष्टीमुळे मी थोडी अपसेट झाली. इंटरव्हल झाला आहे गाईज, बरं वाटलं मला एवढं बघून, म्हणजे छान वाटतं आहे. आता पुढे बघूया. इंटरव्हल पण झाल्यानंतर अजून एक्साइटमेंट वाढली आहे माझी. लेट्स सी पुढे काय होत आहे. आणि काय, शिवाजी नाही शिवाजी राजा म्हणायचं. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा हा डायलॉग कोणाचा आहे.
आणि जर तुम्ही ही मूवी थिएटरमध्ये बघितली असेल तर तुम्हाला ही मूवी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मला खूप आवडेल. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.